वंचितनं आमच्यासोबत यावं यासाठी अजूनही प्रयत्न, महाविकास आघाडीबाबत अजूनही दरवाजे खुले, शरद पवार यांचं वक्तव्य। माझा विचार होता माढाची जागा धनगर समाजाला द्यावी, मतदार पळवतात हे माहीत होतं, पण या निवडणुकीमध्ये उमेदवार सुद्धा पळवले जात आहेत। महादेव जानकर यांच्यावरून शरद पवार यांचा महायुतीला टोला। 2 एप्रिलपर्यंत भाजप विरोधी आघाडी उभी राहणार, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची माहिती। विविध संघटनांशी चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया। राज्यामध्ये सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारकडे मागणी। विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाचा निर्णय आज किंवा उद्या होण्याची शक्यता। पक्षप्रवेशानंतर उमेदवारी मिळावी अशी मेटे यांची भावना। शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहिती। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या भूमिकांमधून त्यांचे विचार रुजवण्याचं काम मी सातत्यानं केलं, पण केवळ आकसापोटी काही लोक मला नट म्हणून हिणवतात हे योग्य नाही, अमोल कोल्हेंची विनंती। वसंत मोरे यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट। पुणे लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात दोघांमध्ये चर्चा। 2 दिवस वाट पहा, प्रकाश आंबेडकर यांची मोरेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया। लोकसभेला जागा नाही तर केंद्रात कॅबिनेट, राज्यात मंत्रीपद आणि विधानसभेसाठी 6 जागा द्या, रामदास आठवलेंची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। महाराष्ट्रामधील काँग्रेस नेते 5 जागांबाबत आग्रही। सांगली, भिवंडी, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई ईशान्य आणि दक्षिण मध्य मुंबई या जागांवरील दावा सोडणार नाही, काँग्रेस नेत्यांची भूमिका। महाविकास आघाडीतील वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूत। सांगली, भिवंडीसह मुंबईतल्या जागांवर तिढा कायम, राष्ट्रवादी शिवसेना ऐकत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीची भूमिका। आणि आता बातम्या पाहूयात विदर्भातून। ठाकरे गटाचे दिनेश बुब यांचा बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात प्रवेश। नवनीत राणा यांच्या विरोधात बुब यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर। अमरावती लोकसभा निवडणूक लोकांच्या आग्रहास्तव लढवणार, प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांची माहिती। तर प्रचाराची आखणी मी आणि माझा पक्ष करणार, पण जनता मतदान करेल, दिनेश बुब यांची प्रतिक्रिया। वर्धा जिल्ह्यातल्या 1,04,634 शाळकरी विद्यार्थ्यांचं नातेवाईकांना पत्र, मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन। वर्ध्यामध्ये दारूबंदी कायद्यानुसार 28 जणांवर गुन्हे दाखल, 6,58,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त। यवतमाळच्या महागाव तालुक्यातल्या भोसा परिसरात वाळूघाटावर रेती तस्करांकडून गोळीबार, पैनगंगा नदीपात्र रस्त्याच्या कारणावरून एका गटाचा दुसऱ्या गटावर गोळीबार। गडचिरोलीच्या भामरागड आलापल्ली माओवाद्यांकडून एकाची हत्या, पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून केली हत्या। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशत पसरवण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न। थकीत वीज बिलामुळे गोंदियातल्या 36 गावांना पाणी पुरवठा करणारी बनगाव पाणी पुरवठा योजना बंद, ऐन उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती। वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचा काढणीला आलेला बीज कांदा, हळद आणि आंबा या पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता। आणि यानंतरच्या बातम्या मराठवाड्यातून। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समन्वयकांच्या बैठकीत राडा, लोकसभेसाठी मराठा समाजाचा उमेदवार देण्याबाबत बैठकीचं आयोजन। काही लोक पैसे घेऊन आल्याचा मराठा समन्वयकांचा आरोप। मराठा समाजाचं आंदोलन हे आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर असताना असे वाद होणं चुकीचं, संभाजीनगरमधल्या वादावर मराठा समाजाचे नेते आबा पाटील यांची प्रतिक्रिया। संभाजीनगर बैठकीतला वाद गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। वाद घातलेल्या दोन्ही गटाच्या लोकांना बोलावून समजावण्यात येईल, जरांगेंची माहिती। आणि यानंतर पाहूयात मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या मराठवाडा सुपरफास्टमधून। धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सकल मराठा समाजाची बैठक, मराठा समाजाच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेश मात्र नाकारला। संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यानंतर परवानगी नाकारली।
बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी घेतली आमदार प्रकाश सोळंके यांची भेट। आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो, पण वैयक्तिक कधीच कुणाचा द्वेष ठेवला नाही, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। वसंत मोरे उद्या अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगेंची भेट घेणार। पुण्यात वसंत मोरेंनी मराठा समाजाशी सुद्धा केली होती बातचीत। बहिणीच्या प्रेमविवाहाला मदत केली या रागामधून तरुणाची हत्या। बोलेरोनं चिरडून निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातली धक्कादायक घटना। आरोपी विशाल आणि सचिन वाकचौरे फरार। सलग तिसऱ्या दिवशी परभणीचं तापमान 40 अंश सेल्सिअसवर। परभणीकर उकाड्यानं प्रचंड हैराण। आणि यानंतरच्या बातम्या पश्चिम महाराष्ट्रातून। सलग सुट्ट्यांमुळे मतदारांपर्यंत पोहोचण्याची लोकसभा उमेदवारांना संधी। शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हेंनी साधला जनतेशी संवाद। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी घेतलं सोलापूरमधल्या बसवारूढ मठाचं दर्शन। अक्कलकोट दौऱ्यावर असणाऱ्या प्रणिती शिंदेंनी घेतलं स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन। सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस कायम। चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाची उमेदवारी, पण सांगलीची जागा विशाल पाटील यांच्यासाठी घोषित करावी, नाहीतर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, काँग्रेस कार्यकर्त्यांचा इशारा। सांगलीच्या लोकसभा जागेवरून महाविकास आघाडीत पोस्टर वॉर। विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी काँग्रेसची मागणी, पण ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेस कार्यकर्ते नाराज। सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांची माघार। तब्येत ठीक नसल्यामुळे निवडणूक लढवू शकत नाही, श्रीनिवास पाटील यांनी पवारांना कळवल्याची माहिती। पुण्यामध्ये होळीला नागरिकांवर फुगे टाकणाऱ्या तरुणांच्या पालकांवर गुन्हे दाखल। एफसी रोडवर हुल्लडबाजी केल्याप्रकरणी पोलिसांनी काढायला लावल्या उठाबशा। आणि यानंतरच्या बातम्या उत्तर महाराष्ट्रातून। नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या सोनी सांगवी, विटावे, सळसाने, पाटे, कोलटेक या परिसरामध्ये अवकाळी पाऊस। काही ठिकाणी रस्त्यावर साचलं पाणी। अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजा धास्तावला। नाशिकच्या मालेगावमध्ये सुद्धा अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजण्याची भीती असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ। धुळ्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पावसाच्या हलक्या सरी बरसल्यामुळे उन्हानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। नंदुरबार शहर आणि परिसरात पावसाच्या हलक्या सरी। अवकाळी पावसामुळे ज्वारी, मका आणि इतर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।